स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ 30 ते 40 या वयातील सगळ्या स्त्रियांसाठी आहे आणि त्या सगळ्यांनी हा व्हिडिओ बघावा एवढी माझी खूप मनापासून इच्छा आहे। की प्रत्येक आज ताई आपल्या घरासाठी, संसारासाठी, मुलांसाठी, घरातल्या माणसांसाठी झटत आहे। सगळं भरपूर तुम्ही कष्ट करताय, काम करताय। मला फक्त एकच सांगायचं आहे, हा व्हिडिओ म्हणजे 100% मधल्या 20% महिला अशा आहेत की त्यांना म्हणजे एवढा काही जास्त लोड नाहीये घरातील कामाचा म्हणा किंवा घरातील माणसांचा, पण कमीत कमी 80% अशा ताई आहेत की त्यांना खूप घराचा, संसाराचा, सगळ्या गोष्टींचा लोड आहे आणि त्या या सगळ्या गोष्टींमधून जात आहेत। आणि या सगळ्या गोष्टी करताना कुठेतरी आपल्या स्वतःकडे, आपल्या तब्येतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते। हे आणि या सगळ्यातून तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे, हेच मला तुम्हाला या व्हिडिओतून सांगायचं आहे। कारण आजकाल आपण आपल्या आजूबाजूला बरीच अशी परिस्थिती पाहिलेली आहे, बऱ्याच ताईंचे बरेच प्रॉब्लेम पाहिलेले आहेत, आपल्या नातेवाईकांच्या मधल्या असू द्या किंवा मैत्रिणी असू द्या। तुम्ही बघताय आज कोणती ना कोणती ताई कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेमला फेस करत आहे। हे कशामुळे घडलं तर आपण आपल्या स्वतःकडे, आपल्या तब्येतीकडे कमी लक्ष दिल्यामुळे। एक अशा आमच्या परिसरातील ताई होत्या, त्यांची एक गोष्ट मला कळली, मला इतकं वाईट वाटलं ना की बसच का तर सांगते। त्यांच्या ना म्हणजे थोडं थोडं पोटात दुखायचं, त्यांनी नेहमी दुर्लक्ष केलं। जी सगळ्या ताईंना सवय आहे की थोडं काही दुखायला लागलं की आपण नेहमी आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत। त्याला असं होतं की आपलं शरीर आपल्याला काहीतरी संकेत देत असतं, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो। आपण काय म्हणतो, जाऊ दे, का तर आपण स्वतः या कामाचा एवढा ट्रेस वाढून घेतलाय। आपण बघतो ना की नाही सगळ्या म्हणजे सक्सेस होते, मी पण सक्सेस हो, ठीक आहे, आपल्याला पण सक्सेस मिळवायचं आहे, पण त्याबरोबर आपल्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे। मी एका ताईंचं बघितलं, त्यांच्या म्हणजे पोटात दुखत होतं, त्यांनी थोडं दुखत होतं, त्यांनी दुर्लक्ष केलं। ठीक आहे, आज दुखत असेल, उद्या दुखत असेल, असं बरंच त्यांनी दुर्लक्ष केलं। आणि नंतर त्यांनी म्हणजे खूप पोटदुखी वाढली आणि नंतर एक दिवस त्यांनी चेक केलं, सोनोग्राफी केली, त्यावेळेला त्यांना समजलं की त्यांना त्यांच्या पिशवीला कॅन्सर झालेला आहे आणि तो पण म्हणजे 3ऱ्या स्टेजला होतं। काहीच करू शकल्या नाही, कारण ती वेळच अशी होती की पूर्ण सगळी वेळ निघून गेलेली आणि त्यांचं शरीर त्यांना गेले 6 ते 7 महिने संकेत देत होतं की दुखतंय, तू काहीतरी म्हणजे दुखतंय, तू डॉक्टरकडे जा, असं त्यांचं आतून खूप मन सांगत होतं। पण त्या नाहीत गेल्या, पूर्ण शेवट आल्यानंतर त्या डॉक्टरकडे गेल्या, भरपूर धावपळ हे केली, पण काही फरक पडला नाही। शेवटी त्या ऑफ झाल्या। म्हणजे ही घटना अशी अंगावर शहारे आणून गेली ना की बसच, मग याला दोष शिकवून आपण समाजाला किंवा देवाला किंवा घरातल्या लोकांना दोष देऊ शकत नाही। या सगळ्या गोष्टी आपल्यामुळे सुद्धा घडू शकतात। त्यामुळे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, जेवढं होता होईल ना तेवढं तुमच्या शरीराकडे सुद्धा लक्ष द्या। ठीक आहे, बघा, आपला संसार, मुलं, हे सगळं आपलं आहे, आपल्याला हे सगळं करायचंच आहे, त्याबरोबर आपलं शरीर सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे। जसं एखाद्या गाडीला तेलाची सर्व्हिसिंगची गरज असते, म्हणजे तिचं व्यवस्थित चेकअप करण्याची, तसं हे एक आपलं शरीर आहे, तुम्ही किती त्याला लोड देणार आहे, त्याचंच आपलं कर्तव्य आहे आपल्या शरीराची काळजी घ्यायची। सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपला काही हात बंद नसतो, डोक्यात 50 विचार असतात, माझ्या घरातल्या माणसांसाठी हे करायचं आहे, ते करायचं आहे, ही भाजी बनवायची आहे, घर व्यवस्थित सजवून ठेवायचं, म्हणजे आपलं एवढंच डोक्यात असतं। ठीक आहे, त्यासोबत आपल्या तब्येतीकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे। उद्या तुमच्या काय झालं, उद्या तुम्हाला काही झालं, तुम्ही या जगाचा जरी निरोप घेतला तरी तुम्हाला असं वाटेल की माझ्या घरातली कसे राहतील, काय नाही, 1 महिना सगळे दुःख करतील आणि परत आपापल्या मार्गाने सगळे निघून जातील, पण तुम्ही तुमच्या जीवाला मुकाल। म्हणून मला तुम्हाला एकच अगदी मनापासून वाटतं, कारण मी हल्ली बऱ्याच ताईंचे हे प्रॉब्लेम्स पाहिलेत की आपण आपल्या शरीराची अजिबात काळजी घेत नाही, आपल्या आरोग्याची अजिबात काळजी घेत नाही, त्यामुळे आपल्याला डिप्रेशन, चिंता हे जास्त प्रमाणात जाणवायला लागतं आणि त्यातूनच मग BP, शुगर, बऱ्याच वेळेला कॅन्सरची लक्षणे असं खूप दिसत आहे। नंतर एक महत्त्वाचा सगळ्यात प्रश्न म्हणजे हल्ली बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांना मासिक पाळीचा भरपूर त्रास होतो, म्हणजे बऱ्याच जणांना वेळेवर येत नाही, तर काही काहींना म्हणजे 10-10, 15-15 दिवस चालूच असतं आणि जरी पिरियड झाला तरी त्यावेळेला खूप त्रास होतो, थकवा येतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत। पण आपण काय करतो, घरात कुणाला सांगायचं आणि हे आपलं काही रोजचंच आहे असं म्हणून बऱ्याच वेळेला आपण दुर्लक्ष करत असतो। बघा,
हे दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाहीये, कारण आपल्यालाही पुढं प्रत्येकाला वाटतं की आपण ही भरभरून आयुष्य जगावं, कुणालाच मरायला पटकन आवडत नाही। मग जर आपण या सगळ्या आपण घरातल्या माणसांची कशी वेळेवर सगळी प्रॉपर व्यवस्थित काळजी घेत असतो, तसं आपलं शरीर हे एक घरातीलच सदस्य आहे असं समजायचं आणि आपणही आपल्या शरीराची काळजी घ्यायची। जर कोणाला पिरियड्स बद्दल प्रॉब्लेम म्हणजे जास्त असतील तर त्यांनी प्लीज कृपा करून डॉक्टरकडे जावा, व्यवस्थित चेक करा, सोनोग्राफी करा, त्यावर काहीतरी इलाज करा। पण असं जाऊ दे कशा मला काही त्रास नाही असं अजिबात म्हणून दुर्लक्ष करू नका। पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात। आणि एक सांगते, ज्या वेळेला आपण आपल्यावर असं काहीतरी शारीरिक प्रॉब्लेम्स येतो, आपल्याला काहीतरी असं बीपी शुगर किंवा काही असू द्या, असे ज्या वेळेला प्रॉब्लेम्स येतात त्यावेळेला आपल्याला फेस करावं लागतं। आपलं दुःख वाटून घ्यायला कोणी येत नाही आणि तुम्ही ज्या घरातील माणसांसाठी एवढं करताय ना, ते सुद्धा उद्या तुमच्या शरीरातलं काही दुःख वाटून घेणार नाही। तुमचं म्हणजे जे काही येईल ना ते तुमचं तुम्हाला भोगायचंय। त्यामुळे ना शक्य होईल ना तेवढं तुम्ही ना या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या खरंच प्रॉपरली लक्ष द्या, ठीक आहे। हे बघा, आपलं हे धावपळीचं जग आहे। तुम्ही जर अंगावर काहीतरी दुखतंय, तुम्हाला चक्कर येते, त्रास येते, तुम्ही जर अंगावरच काढलं, झोपूनच राहिला, तुम्ही नाही ना लक्ष दिलं, तुम्हाला कोणी म्हणणार नाही चल तू दवाखान्यातून तुझं काय दुखते, कारण प्रत्येक जण मुलांच्यात बिझी आहेत, घरातली माणसं त्यांच्या प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी आहेत आणि ते उलट तुम्हाला म्हणतील की आम्ही आमचं काम हे सोडून तुमच्याकडे लक्ष देऊया का? बस करा ना, आतापर्यंत आपण हेच केलं, दुसऱ्यांच्याकडून नेहमी अपेक्षा ठेवली, दुसरा मला घरातील हा माझ्यासाठी हे करेल ते करेल, आतापर्यंत आपण हे केलं, आता बस करूया ना, आपण आता आपल्या स्वतःसाठी जगूया ना, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देऊया ना। आता काळजी घ्यायची आपल्या शरीराची म्हणजे नेमकं काय करायचं, रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला सवय असते की आपल्या घरातील जेवण बनवायचंय, मुलांचा नाश्ता बनवायचाय, डबा बनवायचाय, घर आवरायचंय, ठीक आहे। हे बघा, हे तर काम आपल्याला करायचंच आहे। त्यासोबत रोज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा ना 1 ग्लास गरम कोमट पाणी म्हणजे कोमट पाणी असतं ना ते डेली रोज प्यायचं, काही होऊ द्या। हे बघा, 5 मिनिट स्वतःसाठी वेळ काढा। तुम्ही जर म्हटला ना वेळ नाही तर आयुष्य असंच संपून जाईल आणि ज्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागेल ना त्यावेळेला तुम्हाला समजेल की काय असतं ते। नशिबाने बघा आता आपण व्यवस्थित आहे, आपल्याला अजून तरी काही नाहीये, पण आता जर आपण थोडीफार काळजी घेतली तर पुढे जाऊन आपल्याला ह्या प्रॉब्लेमना फेस करावं लागणार नाही। म्हणजे एखादा प्रॉब्लेम आल्यानंतर काळजी घेणं वेगळं आणि येऊ नये म्हणून आधी काळजी घेणं वेगळं। रोज 1 ग्लास तरी पाणी पीत जावा, दर अर्ध्या तासाने किंवा 1 तासाने 1 ग्लास पाणी प्यायचं, कितीही काही होऊ द्या, तुमचे अर्धे आजार यातून कमी होतील। जेवढं तुमच्या शरीराला पाणी द्याल तेवढं तुम्हाला ना खूप असं फ्रेश वाटेल। एखादी जर काम दिवसभरात आपलं झालं नाही ना, नाही टेन्शन घ्यायचं। आता काल मला व्हिडिओ शूट नाही करता आला तर मी नाही काही लोड घेतला, मी विषय का तर डिप्रेशन टेन्शन घेऊन आता बऱ्याचदा असं झालंय की काम नाही, वेळेत काम पूर्ण नाही झालं की खूप टेन्शनमध्ये येतात की हे काम पूर्ण करायचंच होतं। मला एक सांगा, जरी काम पूर्ण नाही झालं तर तुम्हाला कोण फाशी देणार आहे का? नाही ना देणार। जाऊ द्या ना, नाही ना झालं, रिलॅक्स राहायचं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। काय होऊन काय होणार आहे, जग इकडचं तिकडचं तर होणार नाही ना। एखादं काम नाही झालं तर घरातलं एखादं काम राहिलं, एखाद्या दिवशी नाही जेवण बनवावं असं वाटलं तर रिलॅक्स राहा, फक्त खिचडी भात बनवा, उपाशी तर तुम्ही कुणाला ठेवत नाही ना। आणि या सवयी तुम्ही घरच्यांना लावा। काय केलं, आपणच आपल्या घरच्यांना प्रॉपर सगळं हातात द्यायची सवय लावलेली आहे, त्यामुळे त्यांना ती तशीच लागलेली आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टीतून ना तुम्ही आत्ता बाहेर पडा, तुम्हाला गरज आहे, बाहेर थोडं गार्डनला जात जावा, चालायला जात जावा, तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यात थोडा वेळ तरी घालवत जावा, एखादी गोष्ट कादंबरी कथा किंवा एखादी छानशी जुन्या काळातली गाणी, असं म्हणजे तुमच्या मनाला जे बरं वाटेल ना ते करायचं। रोज दिवसातले कमीत कमी 2 तास आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायचं। ज्या आपण ड्रेस छान छान घेतले, ज्या छान छान साड्या घातल्या त्या रोज, हे बघा, काहीतरी फंक्शनलाच घातलं पाहिजे, काहीतरी घरात कार्यक्रम असला तेव्हाच घातलं पाहिजे असं काही नाहीये। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तुम्ही घालत जावा, मस्त मेकअप करायचा, मस्त तयार व्हायचं, दुसऱ्यांना दाखवायसाठी नाही, आपल्याला स्वतःला वाटते म्हणून। तुम्ही दिवसभर असं राहा, तुम्हाला कधीच कोणी म्हणणार नाही की का ग म्हणजे थोडासा मेकअप कर किंवा तू तयार हो, असं कधीच कोणी तू छान दिसतेस कधीच कोणी म्हणणार नाही। आपल्याला स्वतःला करायचंय का तर हे बघा, आयुष्य एकदाच आहे, मस्त असं जगून घेऊया। उगीच रोज ते कामाचा लोड टेन्शन घेऊन नाही राहायचं।
आता बऱ्याच ताईंनी जर कपाट उघडलं तर कपाटात साड्यांचा ढीग असतो, ड्रेसमध्ये ढीग असतो, पण बघाल तेव्हा त्या साध्या कसल्याही ड्रेसमध्ये असतात. ठीक आहे, हे साड्या ड्रेस हे तुमचे इथेच असंच राहणार आहे आणि जरी तुम्ही नाही वापरलं ना तरी ते दुसऱ्या कोणाला तरी मिळणार आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की ड्रेस आपल्या म्हणजे आपली तब्येत कमी जास्त होत असते, त्यामुळे बरेच ड्रेस आपल्याला बसत नाहीत. असे जे छोटे छोटे टॉपिक आहेत ना ते निवडायचे. दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा विचार करायचा की आज मी माझ्यासाठी किती जगले, आज मी मला काय आवडते ते केलं. मी रोज सगळ्यांसाठी करत असते, सगळ्यांच्या आवडीची भाजी मी रोज बनवते. एक दिवस मी माझ्या आवडीची पण भाजी सगळ्यांना बनवून घालते ना. होऊन काय होईल, थोडे रागवतील घरातील, पण खातील ना, ते सुद्धा ॲडजस्ट करतील ना. काही सवयी जोपर्यंत आपण लावत नाही ना तोपर्यंत आपल्या घरातल्यांना लागणार नाही. आणि बघा, तुम्हाला हे कुठंतरी स्वतःला म्हणजे तुम्हाला जास्त दिवस जगायचं आहे ना तर ह्या गोष्टी तुम्हाला स्वतःला केल्याच पाहिजे. त्या पर्याय नाही. कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊन काहीच होत नाही. परफेक्ट नियोजन करायचं. दिवसातले 24 तास तुमच्याकडे असतात. बऱ्याच ताईंना दुपारी झोपायची सवय आहे ना, ठीक आहे, अर्धा तास 1 तास झोपा. मी सुद्धा स्वतः झोपते. मला दुपारी झोपल्याशिवाय अजिबात जमत नाही, पण मी झोपतेच. का तर पर्याय नाही. ज्या वेळेला मी अर्धा 1 तास झोप काढते ना त्याच वेळेला मला असं फ्रेश वाटतं, मी संध्याकाळचं काम करू शकते. मग असं कुणी सांगितलंय की आणि अजून एक महत्त्वाचं की सकाळी, ठीक आहे, सगळे बोलतात की सकाळी लवकर उठा, काम करा, पटकन कामं होतात. हो होतात, पण मी एक ऑब्झर्व केलंय मी स्वतःवरून की ज्या वेळेला तुम्ही काम कोणत्या स्पीडनं करताय, कोणतं काम कसं करताय त्यावर सगळं डिपेंड आहे. तुम्ही जर सकाळी 4:30 वाजता उठून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत फक्त घरकाम करत असाल तर तुमच्या उठण्याला काहीच अर्थ नाही. पण सकाळी 5:30 वाजता किंवा 6 वाजता उठून सगळं तुम्ही घरकाम करून सगळ्यांचं व्यवस्थित करून स्वतःचा जर व्यवसाय सांभाळत असाल तर त्याला महत्त्व आहे ना. तुम्ही कोणतं काम किती वेळात करताय याला महत्त्व आहे. तुम्ही किती वाजता उठून किती काम करताय याला महत्त्व नाही आहे. कारण मी बऱ्याच ताईंना पाहिले, त्या बऱ्याच डिप्रेशनमध्ये आहेत, काम वेळेवर होत नाहीत, आम्ही काही करू शकत नाही. काही नसतं ताईंनो, एखादं काम पुढं पाठी झालं ना तरी चालेल, काही टेन्शन घेऊ नका. जेवढं रिलॅक्स राहता येईल तेवढं रिलॅक्स राहावा हे स्वतःला सांगा. स्वतःवर एक कॉन्फिडन्स तयार करा, स्वतःचा एक विश्वास तयार करा, तरच तुम्ही नक्की पुढे जाऊ शकता. आपल्या तब्येतीबद्दल बोलण्यासारखं भरपूर काही आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे मी थोडंसं जेवढं बोलले तेवढं त्यातील 1-2% तरी तुम्ही कराल अशा अपेक्षा ठेवते. हा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.